शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गाण्यांच्या गोष्टीच्या या स्पेशल भागामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाणी जेव्हा चित्रपटासाठी बनतात तेव्हा मग त्या चित्रपटाचा आशय, विषय, कथानक हे सगळं पुढे जाण्यासाठी ते गाणं पूरक ठरतं. आणि अशी अनेक हिंदी मराठी गाणी आहेत की जी त्या चित्रपटांसाठी खास बनलेली असतात. पण ती केवळ त्या चित्रपटापुरती मर्यादित राहत नाहीत, तर ही कलावंत मंडळी जेव्हा स्टेजवरनं ती गाणी परफॉर्म करतात तेव्हा ती गाणी आपलीशी होऊन जातात. अशीच आपलीशी गाणी ज्यांनी केली आणि गेली अनेक वर्ष आपल्या रंगमंचावरनं आपल्या सगळ्यांची मनं जिंकणारा असा एक आवाज आज आपल्यासोबत आहे. सुदेश भोसले आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. सुदेशजी नमस्कार, स्वागत आहे. खरं तर मी पहिल्या भागात म्हटलं तसं आवाजाचे बादशाह आहात तुम्ही, त्यामुळे वेगवेगळे आवाज आणि त्या आवाजातनं गाणं ह्या दोन्ही गोष्टी खरंच कठीण आहेत. पण आता असा विचार जर कोणी नवीन शिकणाऱ्यांनी केला तर त्यांना काय मंत्र द्याल? मंत्रापेक्षा सल्ला देईन, माझ्यासारखे आवाज बदलून गाऊ नका. स्वतःच्या आवाजात गा. बरोबर. काय होतं, ह्या गोष्टींचे फायदेही अनेक आहेत आणि तसेच तोटेही आहेत खूप. बरोबर. तर ते मी अनुभवलं आहे. त्यामुळे आपल्या गायकीमध्ये किंवा आपल्या मॉड्युलेशनमध्ये आणि आपले फिलिंग्स, एक्सप्रेशन, ऑफकोर्स सूर ताल तर आहेच, बरोबर, पण गायक आणि पार्श्वगायक ह्याच्यात मी जो फरक नेहमी सांगतो की त्याच्यात तुम्हाला प्रत्येक शब्दात फिलिंग्स, एक्सप्रेशन तुम्हाला दाखवायला पाहिजे. खरं. त्या कॅरेक्टरचा चेहरा, ती सिच्युएशन, ते लिरिक्स, ती चाल, त्याप्रमाणे आपला व्हॉइस मॉड्युलेट करणं. म्हणजे प्लेबॅक सिंगर जे जे यशस्वी झालेत ते कोण झालेत आणि आजपर्यंत आपल्याला ते लक्षात आहेत, कारण त्यांच्या आवाजामुळे समोर किती सुंदर चेहरा असला तरी ह्यांचा आवाज नसला तो चेहरा उपयोगी नाही. तसंच काही फेमस सुपरहिट गाणी तुम्ही बघितली असतील, ती गाणी आपल्याला माहिती आहे, पण जेव्हा बघतो स्क्रीनवर अरे रे 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 ह्याच्यावर गाणं फुकट घालवलं का असं वाटतं ना. तर प्लेबॅक सिंगर जो त्या कॅरेक्टरला, त्या हिरोला किंवा हिरोईनला अजून सुंदर बनवतो. बरोबर. आणि जसं तुम्ही बघा लताजी, आशाजी, किशोरदा, मोहम्मद रफी, रफी साहेब, तुम्हाला समजा तुम्ही काही मोठमोठ्या ॲक्टर्सच्या त्यांच्या प्रोफाईलमधून हे आवाज, ही गाणी काढून टाका, फार कमी उरतात ते. फार कमी आहेत जे आपल्या ॲक्टिंगवर येतात, पण खूप जणांचं आयुष्य ह्या दिग्गज कलाकारांनी म्हणजे ह्यांना स्टार्स बनवले. खरं खरं, त्या गाण्यांनी त्यांचं आयुष्य बनलंय असं सुद्धा झालेलं आहे. तुम्ही ठरवा. म्हणजे हल्ली वेगळं आहे ट्रेंड की हल्लीचं जे जनरेशन आहे ना त्याला माहिती आहे की त्यांना काय पाहिजे. खरं. म्हणजे ते आपल्या वेळेत सारखं नाही की आईने सांगितलं तर चाललंय मुलगा, बाबांनी सांगितलं म्हणून तसं नाही. त्यांना माहिती माझी स्पेशालिटी काय, त्यावर ते काम करतात. बरोबर. तर यंग जनरेशनला सल्ला वगैरे द्यायची काही गरज नाही. पण तुमच्या घरात एक यंग जनरेशन आहे की तुमचा मुलगा आज म्हणतात ना की वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जातोय गाण्याच्या बाबतीत. तर तोही उत्तम संगीतकार आहे, उत्तम गायकी त्याच्याकडे आहे. तर तो एक वारसा पुढे नेतोय कसं वाटतंय? फार चांगलं वाटतं, कारण दोन गोष्टी. एक तर माझा मुलगा आहे म्हणून एक
ॲज अ बापाच्या ह्याने की मुलगा कौतुक चांगला आहे. गातो, कौतुक बरोबर. गातो. आणि मला अजून आनंद असा आहे की मी जे काही अजूनपर्यंत करत आलो ना ते मी म्हणतो ना करत गेलो. मला माहीतच नव्हतं मी काय करतो. रेडिओ माझे गुरु होते. जसंच्या तसं गाणं एवढंच माहिती आहे. सूर लागतोय नाही लागतोय मला कळत नव्हतं. आता थोडा थोडा कळालं. पण मुलाचं ज्या गोष्टी आपण अचीव नाही केल्या किंवा ज्या चुका आपण केल्या ते त्याला कळलं जेव्हा की ह्याला गाण्यात इंटरेस्ट आहे तर त्याला आपलं हिंदुस्थानी आणि वेस्टर्न दोन्ही त्याला शिकवलं. आज माझी बायको पण पियानिस्ट आहे त्यामुळे तिने त्याला वेस्टर्न शिकवलं. माझे सासरे अशोक कुमार सराफ मेलोडी मेकरचे गिटार त्यांनी त्यांना वेस्टर्न म्युझिक गिटार शिकवलं. प्लस माझ्या आईने त्याला क्लासिकल शिकवलं होतं जे मला नाही शिकवलं पण तिने. तर आता मी जेव्हा रेकॉर्ड करतो एखादं गाणं किंवा एखादा शो झाला मी माझ्या मुलांना विचारतो आणि ते करेक्ट सांगतात की आज काय चुकलं बाबांचं. तो बेसिकली तो शिकलाय म्हणून मला आनंद आहे. खरं म्हणजे असं आमच्यासारखा नाही. आणि जसं तुम्ही म्हणाला लागला तर लागला नाही. आणि जसं तुम्ही म्हणालात की कोणावर पिक्चराईज झालंय गाणं हे खूप महत्वाचं आहे. जसं की तुम्ही अमिताभजी आहेत चित्रपटात आणि पडद्यावर ते दिसणार आहेत असं म्हटल्यानंतर तुमचा आवाजाचा टोन वेगळा असणार आहे. तो आपोआप चेंज येतो. बरोबर. पण असं कधी झालंय का की तुम्हाला सांगितलं एक आणि पडद्यावर वेगळाच हिरो दिसला? असे रोज होतात. अच्छा. मला सांगितलं की टायटल म्युझिक आहे अमितजी गेस्ट म्हणून आहे ते शहनशाहच्या गेटअपमध्ये ते येणार आहेत. आणि मग मी गायलो मिस्टर लोवा लोवा तेरी आँखों का जादू मिस्टर लोवा लोवा तेरी बातों का जादू. जेव्हा मी चित्रपट बघायला गेलो मला वाटलं की अमितजींवर मी व्हॉइस दिला आणि ते दिसतील तर चित्रपटात जॉनी लिव्हरला शहनशाहचा गेटअप केला होता. आणि मग एक दिवस मला बोलवलं की संजय दत्त आणि गोविंदासाठी गाणे मी आणि सोनू निगम डुएट गात होते. आणि टेकच्या अगोदर मला ये गाने में ना अमित जी गेस्ट बन के आने वाले तो आप उनकी आवाज में. मी गायलो आपलं. आणि परत गाण्याला कळलं की तो संजय दत्त आहे. अरे शर्माना छोड़ डाल हाल दिल का बोल डाल आजू बाजू मत देख आई लव यू बोल डाल. मग सोनू निगम नहीं तो पछताएगी कमारी रह जाएगी अरे शर्माना छोड़ा. का रे मला असं करत होतो मी संजय दत्तवर का अमिताभ बच्चन. पण ते काय मी त्यांनाही दोष देत नाही. मी स्टुडिओत गेलो ना एकदा मी अरविंद हसबनीस आपले फार सिनियर म्युझिशियन म्युझिक डायरेक्टर आणि अकॉर्डिंग प्लेयर बरोबर. तर त्यांनी एकदा मला खूप छान गणपतीची भजनं गाऊन घेतली. मी त्यांना म्हटलं दादा थँक्यू सो मच मला अशी गाणी पण म्हणजे जरा शावा शावा सोना सोना मधून बाहेर काढलं तुम्ही आणि मलाही आवडलं. खूप छान होतं आणि माझ्या स्वतःच्या आवाजात होतं. तर मी गाऊन पैसे घेऊन बाहेर निघताना तो जो मालक होता नवीन कंपनी उघडणार तो आला ऐकलं त्यांनी आणि म्हणून तो बोला क्या हुआ. नहीं मज़ा नहीं आया. तो अरविंद जी बोले अरे इतना अच्छा तो नहीं मज़ा नहीं आया. बोले क्यों. जुम्मा चुम्मा का पंच नहीं इसमें. आई गो. तो बोला सर मैं बोला इसमें मैं अमित जी को कॉपी करूँगा तो कॉमेडी हो जाएगी भजन नहीं रहेगा लोग आके मारेंगे मुझे. नहीं फिर आपको क्यों बुलाया हमने. अरे तर हा ही फॅक्ट आहे. लोक रिलेट करतात. हां आणि काही मी अशी गाणी गेली जी त्या ॲक्टरनेही विचार केला नसेल. जसंच मी आपला प्रश्न मगाशी आपला डिस्कस की राजकुमार आणि दिलीप साहेब सौदागर म्हणलं तर मोहम्मद अजीज आणि सुदेश भोसले दिलीप कुमार आणि राजकुमार तिनक तिनक तिन तारा तिनक तिनक रे इमली का बूटा बेरी का पेड़ इमली खट्टी मीठे बेर इस जंगल में हम दो शेर चल घर जल्दी हो गई देर. असाच एक राजकुमार आणि नाना पाटेकरचा चित्रपट आला. मला लक्ष्मीजी बोलले अरे उसकी आवाज में गाव. पण ते गाणं आपण विथ म्युझिक घेऊया. असं आहे का. चालेल. पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोरे जानी
पीले पीले उमर राजा, पीले पीले उमर जानी, यार की है यारी निभानी। पीले पीले उमर राजा, पीले पीले उमर जानी। वा, पण तो राजकुमार एकदम आवाज तो जसा, बिलकुल बिलकुल. आणि एक ते अरेबिक गाण्याबद्दल बोलतो. हां हां, काही वर्षापूर्वी एक अरेबिक गाणं फार व्हायरल झालं होतं. त्याचं हे होतं काय, कोणाला काही कळत नव्हतं, पण एकच तर माझ्याकडून काही म्युझिक डायरेक्टरनी 6 संगीतकारांनी गाऊन घेतलं होतं आणि वेगवेगळे शब्द. त्याच्यात एक मी अनुपम खेरजींसाठी गेलो. श्रीमान आशिक एक फिल्म आली, मला वाटतं नदीम श्रवणमध्ये. तर ते बोलले आपको उनकी आवाज़ में गाना है. मला ये कैसे पॉसिबल है, नहीं कर लो. तो तर ह्याचा सूर वेगळा, मी करतो. लड़कियों से ना मिलो तुम, लड़की तो है बलाए, लड़कियों से ना मिलो तुम, लड़कियां तो है बलाए, सुबह शाम मत करो तुम, लड़की 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 इनकी बेवफा अदाए. तर असेही बरेच कलाकारी करून घेतलेत माझ्याकडून. पण एनिवे काय, मध्ये एक काळ आला होता की मी फार असं फ्रस्ट्रेटेड डिप्रेशनमध्ये जात होतो की हे काय चाललंय, की माझ्या आवाजात कोणी मला गाऊन घेत नाही. तर मी काय शोमध्ये गेलो, नॉर्मल गायलो, मिमिक्री नाही केलं. तर इंटरव्ह्यूमध्ये आज SD बर्मन कुठे, अमिताभ कुठे, अजित कुठे, असं आम्ही तर ते ऐकायला आला. तर म्हटलं तर करायचं काय. मग मी आनंदजी भाईंकडे गेलो, कल्याणजी आनंदजी. म्हटलं आनंदजी भाई क्या हो रहा है मेरी समझ में. आणि योगायोग असा, मला ज्या दिवशी असं वाटलं ना की हे मी नक्कल करतोय, माझा ओरिजिनल काय, कारण माझे फॅमिली काही बोलले सुदेश हे सगळं चांगलं करतोस पण पुढे टिकायचं. तर त्याच वेळेला म्हणतात ना, आपण विचार करतो उपरवाल्याची वेगळी काहीतरी त्याचं प्लॅन्स असतात. तर त्याच काळात संजीव कुमार साहेब वारले आणि ते सर्व प्रोड्युसर्स माझ्याकडे आले की सुदेश जी आपने अगर ये डबिंग नहीं की तो हम लोग रास्ते पे आ जाएंगे. आणि म्हणजे 5 चित्रपट, कत्ल, प्रोफेसर की पड़ोसन, लव एंड गॉड वगैरे वगैरे मी कंप्लीट केले. आणि त्याच्यात अजून ट्रॅजेडी अशी की मला मेरा नाम तो दो कम से कम. बोले नहीं, नाम देंगे तो पब्लिक उस नज़र से सुनेगी. तर नावही नाही. आणि पण ते संजीव कुमारचे आवाज तुम्ही काढलेले आहे. आणि त्याच्यात पण असं ना की एक डायलॉग, ते कधी एक शेर बोलले 2 लाईन एका गाण्यामध्ये पण काहीतरी आहे ना, आंधी चित्रपटातलं. बरोबर. मी ते एक शेरच्या पहिल्या 2 लाईनी त्यांनी डब केल्या आणि बोलले मैं कल आता हूँ, आणि ते परत आलेच नाही. तर मी त्या 2 लव अँड गॉड म्हणजे ती ह्यांची लैला मजनूची लव्ह स्टोरी आहे. त्याच्यात असं आहे की ती लैला जी आहे ती गरिबांची अशी, भिकाऱ्यांची गरिबांची लाईन लागली, ती त्यांना कपडे अन्न वगैरे देते. आणि त्याच क्यूमध्ये तिला दिसतो की कैस म्हणजे मजनू आपला प्रियकर, पण तो बोला ये क्या हालत बनाई है तुम्हारी अपनी, तुमने अपनी, कैस ये क्या हालत बनाई है तुमने अपनी. तो मजनू म्हणतो ज़माना तो अपना इनाम दे चुका है, अब देखना ही है मोहब्बत अपना क्या रंग लाती है. असं ऐकलं. आणि एक गाणं होतं आणि लोकांना असं आता खूप जास्त भरोसा व्हायला लागला की हा गाता गाता काही पण करू शकतो. तर एक गाणं होतं प्यार का कर्जमध्ये मिठून चक्रवर्ती आणि मीनाक्षी शेषाद्री, लक्ष्मीकांत प्यारेलाल म्युझिक डायरेक्टर आणि हे के बापैया जे साऊथचे टॉप डायरेक्टर ते. तर मी आणि अनुराधाजी गात होतो लाईव्ह. रिहर्सल्स झाल्या आणि टेकच्या अगोदर के बापैयाजींनी आहे ना लक्ष्मीजींना कानात काहीतरी सांगितलं आणि मी नवीन होतो ना रेकॉर्डिंग स्टार्टिंग. तर मला वाटलं माझं काहीतरी गाणं आहे ना आवडत नाही, काहीतरी माझी कंप्लेंट करतायत लक्ष्मीजींकडे. तर लक्ष्मीजी हे तू अशा गाठे गाठे कुछ मिठून जैसा कर सकता है क्या. हां म्हटलं सर, मतलब क्या करना है.
नहीं तू गा अपनी आवाज़ में, लेकिन बीच में 1-2 लाइन उसकी बोल के वापस गाने में आ. बोले सर लाइव आहे, कसं गाणं, तू काढ रे बापैया साहब की इच्छा है, तेरे को देख के उनको लगा. तर म्हटलं ठीक आहे प्रयत्न करू. आणि ते सांगतो, गाणं आहे, कह दो सारी दुनिया से, कह दो कर दो टेलीफोन, टेलीफोन कर दो टेलीफोन, कम से कम 1 साल चलेगा अपना 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 हनीमून. टेलीफोन हा मोकळा आहे, त्याच्यात अंतरा. तूने मेरी कमीज पहन ली, मैंने तेरी तेरी पतलून. टेलीफोन. तर मी काय केलं, तूने मेरी कमीज पहन ली, अरे तूने मेरी कमीज पहनी रे, मैंने तेरी तेरी पतलून हनीमून. आणि गाणं झालं, ते तालात बरोबर आलं नशिबाने. आणि मग मी टेकच्या नंतर बापय्याजींना विचारायला गेलो, सर गाना ठीक गाणं, ओ डायलॉग बहुत अच्छा था. ते कळलं. तर अशा गोष्टी होतात माझ्यावर. आंधी चित्रपटातलं जे गाणं आहे, म्हणजे त्या गाण्यासकट तो मधला डायलॉग आम्हाला थोडंसं ती ऐकायला गाणं, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं. तर ह्याच्यामध्ये एक डायलॉग आहे. तर तो गाण्यामध्ये स्टेजवर जो चित्रपटात आहे तो मी करतो. त्याच्यात असं आहे की, सुनो आरती, ये जो फूलों की बेलें नज़र आती है ना, दरअसल ये फूलों की बेलें नहीं, अरबी में आयतें लिखी है. इसे दिन के वक्त देखना चाहिए, बिल्कुल साफ नज़र आती हैं. दिन के वक्त ये पानी से भरा होता है, दिन के वक्त जब इसकी फुहारें, तो वो बोलती कहाँ आ पाऊँगी मैं दिन के वक्त. ये जो चाँद देख रही हो ना, ये दिन में नहीं रात में निकलता है, इसे तुम रात में देख लिया करो. क्या बात. जरा शराबीचा सूर दे ना, इंतहा सूर दे फक्त. इंतहा. आता हे आता देवाने मला आवाज बदलण्याची जी कला दिली, त्यामुळे मी काय करतो की जसं रेग्युलर नॉर्मल गाणं न गाता, तर मी काय करतो, म्हणजे अमिताभ बच्चनचा बर्थडे आहे विजयचा, आणि विकी आणि जया परत त्याची प्रियसीला यायला वेळ होतो, तो वाट बघत बघत शेवटी इंतहा हो गई इंतजार की. त्याच्या अगोदर मी एक डायलॉग म्हणतो, मुंशी जी, हमारी जिंदगी का तंबू 3 बम्बों पे खड़ा है. मुंशी जी, हमारी जिंदगी का तंबू 3 बम्बों पे खड़ा है, शायरी, शराब और आप. इन तीनों में से अगर एक बम्बू भी हिल गया तो हमारी जिंदगी का तंबू खड़ जाएगा. आप ही कहते थे ना मुंशी जी कि औरत जब तक मर्द की जिंदगी में ना आए, मर्द की बातों में वजन पैदा नहीं होता. बात में वजन पैदा करते करते मुंशी जी हमारा वजन कम हो गया. अगर ये मोमबत्तियां बुझने से पहले वो नहीं आई मुंशी जी, तो जिंदगी भर के लिए हमें मोमबत्तियों से नफरत हो जाएगी. लेकिन एक बात कहें मुंशी जी, वो आएगी जरूर, वो जरूर आएगी. वाह 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 बेटे विकी, वो आएगी, ज़रूर ज़रूर आएगी, लेकिन उसके लिए अपनी शायरी में थोड़ा दम लाओ, थोड़ा वज़न लाओ. ये वज़न मिलता कहाँ है मुंशी जी? दिल की दुकान पर, दिल की बाजार में बेटे, वो ज़रूर आएगी बेटे, ज़रूर आएगी. ला 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 la 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 la.
इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर मेरे यार की, रा 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 रम, ये हमें है यकीन बेवफा वो नहीं, फिर वजह क्या हुई इंतजार की। बात जो है उसमें बात वो यहाँ कहीं नहीं किसी में है। वो है मेरी बस मेरी शोर है यही गली गली में, पारा पारा पारा, साथ साथ वो है मेरे गम में मेरे दिल की हर खुशी में है। जिंदगी में वो नहीं तो कुछ नहीं है मेरी जिंदगी में, बुझ न जाए शमा एतबार की, इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर मेरे यार की, ये हमें है यकीन बेवफा वो नहीं, फिर वजह क्या हुई इंतजार की। 1 2 3 4 ला 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 अली, ला 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 la 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 गोष्टी गाण्यांच्या. खरं तर सुदेशजी इतकी व्हरायटी म्हणजे आवाजात गाण्यात, तर ती मराठी चित्रपटासाठी वापरली गेली का? म्हणजे महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी थोडंसं या पद्धतीची कॉमेडी खरं तर केली, तर तिथे कधी याचा वापर झाला का? हो, ज्या वेळेला लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची जोडी होती आणि महेशजींचे जवळजवळ सर्व चित्रपट लक्ष्मीकांत बेर्डे साहेबांबरोबर त्यांनी प्रोड्यूस केले, ते सर्व सुपरहिट होते. त्याच्यात कॉमेडी वगैरे भरपूर होतं आणि त्या काळात जास्तीत जास्त गाणी मी लक्ष्मीकांतजींसाठी गायली आणि अनिल मोहिले यांचं संगीत होतं. आणि एकदा महेश कोठारेजींना एक आयडिया आली की सुदेश तू गातोस आणि नकला करतो, आपण एक असं एक गाणं बनवूया ज्यात तुझं गाणं, तुझे आवाज आणि लक्ष्मीकांतची हिरोंची ॲक्टिंग मला एक्सप्लोर करता येईल. तर ते मी एक गाणं गायलं होतं तर आणि ते हिट पण झालं होतं थरथराटमध्ये. हो. आणि ते शूटिंगच्या नंतर लक्ष्मीकांतजी मला भेटले, अरे तू स्टुडिओत आपला आरामशीर काही करून जातो आणि माझी वाट लागते ना तिकडे सेटवर, तर मस्करीत बोलले ते. आणि त्याच्यात उत्तरा जी होत्या माझ्यावर आणि ही पहिली लाईन जे ते विनय माणकेने गायले. वा. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेच्या मागे तात्या विंचू लागलाय आणि तो घाबरलाय. बरोबर बरोबर. तर तो म्हणतो घाम ही फुटला, घाम हे विनय माणके, घाम ही फुटला अंगाला या सुटलाय ग थरथराट, घाम ही फुटला अंगाला या सुटलाय ग थरथराट. अरे कसला थरथराट हो, शत्रूंचा शत्रू आणि लाव दुश्मनाची दाणादाण कर. जली को आग कहते, बुझी को राख कहते, जिस राख से बारूद बने उसी को लक्ष्मीकांत कहते हैं. अरे शोर मच गया शोर, देखो आया माखन चोर, शोर मच गया शोर, देखो आया माखन चोर. गोकुल की गलियों की ओर
चला निकला, हो चला, हो चला, हो चला, चला 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 निकला माखन चोर। नंद किशोर चोर मच गया चोर, देखो आया माखन चोर। आता कसं अगं नाही ग, घामही फुटला, घामही फुटला अंगाला या, सुटलाय ग थरथराट, घामही फुटला अंगाला या, सुटला या थरथराट। अरे हो डॉनचा डॉन आणि कर शत्रुची नायनाट। डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस करे, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन भी है। अरे येड्यानो मला ओळखा हो, कुठून आलो मी आहे डॉन। अरे येड्यानो मला ओळखा हो, कुठून आलो मी आहे डॉन, मी आहे डॉन, मी आहे डॉन, मी आहे डॉन, डॉन 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 टणांग। थँक्यू। अशा बऱ्याच कलाकार्या केल्या आहेत। वा, वा. पण अशा सगळ्या कलाकार्या करत असताना आपले जे जुने गायक आहेत, विशेषतः सैगल साहेब, आता सैगल साहेबांच्या आवाजातही तुम्ही गायलेले आहात। अगदी मला वाटतं पुढचा नंतरचा चित्रपट जॉगर्स पार्क, तर ते मग त्यांच्या मनात का आलं की सैगल साहेबांचा आवाज तुम्ही काढला पाहिजे? ॲक्च्युली काय, सुभाष घई साहेब एक चित्रपट बनवत होते जॉगर्स पार्क, आणि त्याच्यात असं एक लव्ह स्टोरी आहे, एक यंग मुलगी बाई आणि एक बुजुर्ग, एक सिनियर मॅन, त्यांची लव्ह स्टोरी, त्याच्यात हे गाणं। आणि ॲक्च्युली हे गाणं सैगल साहेबांचं नाही, पण मुकेशजींनी फर्स्ट प्लेबॅक दिलेलं, पण ते सैगल साहेबांना गुरु मानते, तर असं आपल्याला वाटतं की सैगल साहब गात। आणि हे गाणं रेकॉर्ड केल्यानंतर सुभाषजीने मला विचारलं, सुदेश जी आप ऐसा भी गाते हो? मतलब मैं ऐसा भी गाता हूँ, वो तो मैं हुआ है मेरा, ये सब निकल गया प्लीज, उसके लिए वो सब आवाज़ें छुप गई हैं। तर जॉगर्स पार्कसाठी हे गाणं आणि याचा ट्रॅक वगैरे ताबुंदा आमच्या इंडस्ट्रीतले फार सिनियर गिटारिस्ट त्यांनी बनवलं। तर असं होतं, जलता है तो जलने दे, आंसू न बहा फरियाद न कर, दिल जलता है तो जलने दे, आंसू न बहा फरियाद न कर, दिल जलता है तो जलने दे। हम हाथ लगाए बैठे हैं, तुम वादा करके भूल गए, या सूरत आके दिखा जाओ, या कह दो हमको याद न कर, दिल जलता है, दिल जलता है, दिल जलता है। सिच्युएशन मध्ये। थँक्यू। गोष्टी गाण्यांच्या। असंच आणखी एक म्हणजे सैगल स्टाईल, म्हणजे मॉडर्न थोडंसं, मोरे सेल्फिश पिया, ॲक्च्युली आहे ते काय झालं नेमकं? ते आताच एक पडगय चित्रपट आलो, तेवढं आठवत नाही, पण एक पडगय पंगे राजपाल यादव, तर बरोबर, मेरे सेल्फिश पिया, मेरे सेल्फिश पिया, अशी काहीतरी कॉमेडी सिच्युएशन आहे। ओके ओके, म्हणजे सैगल साहेबांना पुन्हा एकदा तुम्ही नवीन लोकांसमोर आणलं, कारण तुमच्यामुळे पुन्हा एकदा सैगल साहेबांना लोकांनी त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन की एक मी पूर्वी ना एक स्टेजवर एक मराठी आयटम करायचो, त्यावेळेला आम्ही मिमिक्रीच्या ह्या आयटमला आयटम म्हणायचो। ओके। तर असं आहे की आपलं ये रे रे पावसाचे गाणं आहे ना, तर ते गाणं मी असं म्हणायचो की आजकालचे जे मुलं आहेत, बरोबर, ती हिंदी गाण्यात म्हणजे त्यांना ओरिजिनल चाल नको आहे, त्यांना इंटरेस्टिंग काहीतरी पाहिजे। तर आपल्या शाळेतले टीचर्स
गेले वेगवेगळ्या गायकांकडे. बरं. अगोदर ते गेले सायगल साहेबांकडे. ये रे पावसा अरे तुला देतो पैसा रे, पैसा झाला खोटा रे अरे आणि पावसाला मोठा क्या बोले सैगल साहब इससे तो बच्चे खुश नहीं होंगे, हम जाते हैं हेमंत कुमार के. अच्छा. ये रे पावसा तुला देतो पैसा रे, ये रे पावसा तुला देतो पैसा रे, पैसा रे, पैसा रे. मग ते जातात R.D. बर्मन साहेबांकडे. बरं. 1 2 3 4 ये पावसा तुला देतो पैसा, ये पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा रे पावसाला मोठा मोठा. और अंत में डी सचिन देव बर्मन. ये रे पावसा रे तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा ये रे पावसा रे तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा रे. ये ग सरी ये ग माझे मळके भरी, ये ग सरी ये ग माझे मळके भरी, ग सर आली धावून आणि रे मळके गेले वाहून रे, ये रे पावसा रे. सो म्हणजे ही खरी तुमची आवड आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण S.D. बर्मन, सैगल साहेब त्या सगळ्या गाण्यांना तुम्ही इतकी वर्ष फॉलो केलं आहे आणि त्यामुळे ते स्वर तसेच्या तसे तुमच्या गळ्यातनं उतरतात. असंच एक दैवत म्हणजे लताजी. लताबाईंबरोबरची एखादी आठवण आज काय शेअर कराल? लताजींबरोबर म्हणजे मी फार नशीबवान समजतो स्वतःला की त्यांच्याबरोबर पण 95-96 मध्ये वर्ल्ड टूर्स वगैरे केले. आणि लताजींना म्हणजे ऑफकोर्स तिकडे गेलो पहिल्या दिवशी खूप घाबरलो होतो, पण एक मी बघितलं की त्यांचं जी इमेज आहे, त्यांचा जो ऑरा आहे, बरोबर, पण त्यांच्यामध्ये सुद्धा आतमध्ये एक लहान बाळ आहे. अच्छा. एक ह्युमर, एक ह्युमरस एक व्यक्ती आहे, एक कोणकडे मस्करी करणारी व्यक्ती आहे. आणि मी जेव्हा वेगवेगळ्या आवाजात गायचो त्यांच्याकडे तर त्या खूप ॲप्रिशिएट करायच्या. ओके. तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. जसं मी रिहर्सलमध्ये तर मी गाणं गायत होतो बाळूजींचं, ये ते दे दो पैसे ले लो. तर मी म्हटलं यांना आवडतं की नाही नकल. तर मी बघितलं त्या खाली वाकून अशा यू ते दे दो पैसे ले कसं गातात ना ते, मग ते ॲप्रिशिएट करायचे. त्याच्यानंतर एक गाणं आहे कुमार शानू आणि लताजी, त्याचं असं
होठों पे बस तेरा नाम है, तुझे चाहना मेरा काम है, तेरे प्यार में पागल हूँ मैं सुबह शाम, जानम आय लव यू यू लव मी, असं केलं. आणि याच्यानंतर इमिजिएटली लताजीने गायचं होतं. तर मी गायलो स्टेजवर म्हणजे, आणि 25,000चा क्राऊड, हा यू लव मी असं केलं. आणि मी दीदी गात का नाही म्हणून बघितलं तर माझ्या शेजारी नव्हत्या त्या. मी जेव्हा कुमार शानूच्या आवाजात सुरू केलं ना, त्या मागे म्युझिशियन्सच्या मागे जाऊन पदर असा ओढून खो 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 हसत होत्या आणि गाणं बंद पडलं होतं. तर त्या खूप. आणि मग मी एकदा थोडी हिंमत वाढल्यानंतर ना ते सावन का महिना पवन करे शोर, तो शोर शोर तेवढ पवन करे शोर. ते मुकेशजींनी म्हटलं आहे, अरे बाबा शोर नाही शोर. तर माझी थोडी हिंमत, मी कम्फर्टेबल झालं. मी म्हटलं अरे बाबा शोर नाही शोर शोर. मग त्यांनी पण केलं, पवन करी शोर, अब ठीक है. मतलब मैं आपको ठीक बोलूँगा तो लोग आके मारेंगे मुझे. तसं मी ना त्यांच्या टूरमध्ये ना एक मी करतो की ना खैके बाण किंवा एखादं मस्तीवालं गाणं मी लहान मुलांना बोलवून ना स्टेजवर नाचवतो, त्यांना दंड बैठक करायला होतो, नमस्कार करायला होतो. तर मी तिकडे एकदम सिरियस होऊन त्यांनी अनिलजींकडे निरोप पाठवला, ते भोसलेंना सांगा ते मुलांना बोलवून ते काय करतात ना ते काय करायला हरकत नाही. तर अनिलजी अरे दीदीने सांगितलं. मग 3 शो झाल्यानंतर भोसलेंना सांगा जुम्मा चुम्मा पण गायला हरकत नाही, कारण मी टाळत होतो ते. आणि मग मी म्हटलं दीदी आपण ते गाणं घेऊया ना, ये कहाँ आ गए हम. तर त्या म्हणे अरे हो, मी ते गाणे गाऊच शकत नाही, आता बच्चन साहेब मला पाहिजेत, नाही तर दुसरं. अरे अनिल बघ भोसले काय म्हणतात. तर म्हटलं ते ये कहाँ. अनिलजींनी 10 मिनटात गाणं बसवलं मी. आणि मग परत ते तिकडचा तो क्राऊड USA आणि पहिला शो सर, मैं और मेरी तन्हाई, क्या बात. अक्सर ही बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती तुम वो कहती, तुम इस बात पे हैरान होती तुम उस बात पे कितनी हंसती, तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता, मैं और मेरी तन्हाई अक्सर ही बातें करते. तर जसं मी सुरुवात केली मैं और मेरी तन्हाई, तसं लोकांनी किंचाळ्या मारायला सुरुवात केली, म्हणजे शिट्या टाळ्या. कारण त्यांना अनपेक्षित होतं आणि तिकडची साऊंड सिस्टम. असं मलाही वाटलं अमिताभ बच्चनसारखं. आणि जसं मैं और मेरी तन्हाई म्हटलं आणि लोक किंचाळ लागले, दीदीने चष्मा असं खाली केला, वाह क्या बात है. अरे वा. तर ह्या काही आठवणी. आणि तुम्हाला दीदींची एक म्हणतात ना अनमोल ठेवा. बरोबर. आमचा 1 महिन्याचा दौरा होता आणि लताजी, उषाजी, मीनाजी, हृदयनाथजी, त्यांची मुलं वगैरे ते पुढे बसायचे आणि मी म्युझिशियन्सबरोबर मागे बसायचो. तर एका कोणत्या तरी सिटीमध्ये विमान उतरलं आणि मी ते माझे बॅग बिग घेऊन ना, मला वाटलं दीदी अँड फॅमिली गेले असतील पुढे हॉटेलमध्ये. तर मी असं उतरल्यानंतर म्युझिशियनबरोबर सागर किनारे दिल ये पुकारे, तिकडे मोठा असा पोल होता खांब, तिथून तू जो नहीं तो मेरा क्या बात है. कोई नहीं है हो. म्हटलं दीदी सॉरी, किती छान बनवलंय ना पंचमी. माझ्या सुरात त्यांनी गाणं कम्प्लीट केलं. आणि मी किती झालं म्हणजे आताही म्हणजे ते एकदम आम्ही हे करत होतो, काय म्हणतात ना, ब्रेकफास्ट करत होतो सकाळी लॉबीमध्ये. आणि मी बसलो होतो शांत असं, ते नजरेला नजर मिळायची हिंमत नव्हती. ते म्हणे भोसले तुम्ही फार शांत असता. म्हटलं हो दीदी, पण मला माहिती आहे तुम्ही आशाकडे खूप मस्ती करता. तर अशा त्या खूप. आणि त्यांनी मला, मी अभिमानाने सांगतो, कॅनडाच्या एका TV इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, भोसले होते तो मुझे किसी मेल सिंगर की जरूरत नाही पडती. त्यामुळे आणखी काय पाहिजे, आणि काय पाहिजे. भरपूर आशीर्वाद आशाजी, लताजी, किशोरदा आणि अमितजी.
खरं तर सुदेशजी इतक्या आठवणी आहेत आणि इतके कलाकार तुमच्यामध्ये भिनलेले आहेत असं मी म्हणेन. म्हणजे त्या गायकीचा सूर असो किंवा बोलण्याचा सूर असो, या सगळ्या कलाकारांबरोबर तुम्ही जगला आहात खऱ्या अर्थाने. अशीच एक गोष्ट अनिल कपूरच्या बाबतीतली पण आहे. गोष्टी बऱ्याच आहेत. 45 वर्षाचा मला एक एक दिवस एक एक क्षण माझा इथे रेकॉर्ड आहे. पण मोठं नाही काय, मी संजीव कुमारचं जेव्हा डबिंग करायचो ना, तेव्हा एकदा असं झालं की ती मिस्टर इंडिया जो चित्रपट आहे मिस्टर इंडिया, तो सुपरहिट झाला होता आणि तो चित्रपट जाणार होता रशियाला फिल्म फेस्टिवलला. ओके. तर बोनी कपूरनी काही रील्स अजून ॲड केली आणि त्याचं डबिंग करायचं होतं आणि अनिल कपूरनं वेळ नव्हता. आणि मी त्याच काळात संपूर्ण दिवस मी BR स्टुडिओजमध्ये असायचो. 5 चित्रपट एका वेळेला मी डब करत होतो. बापरे. तर अचानक मला सांगितलं कोणी, तिकडे स्टुडिओ A या B आहे, तर मी B मध्ये करत होतो. बोले वहाँ अनिल जी आपसे मिलने आए. B मध्ये कोणाचा आवाज होता? नाही, B मध्ये मी संजीव कुमारचा आवाज करत होतो डबिंग. आणि मला निरोप आला की अनिल कपूर जी वहाँ आपकी राह देख रहे. तो मी लवकर गेलो. म्हटलं सर क्या? तो बोले यार मेरी आवाज़ भी करते हो. मतलब नहीं सर, मैंने कभी सोचा भी नहीं. कर लो यार, कुछ तो सुनाव. तर मी कोणाचं तरी ऐकलेलं, अरे मास काय बाबा झकास, असं एवढंच बोल. अरे व्हेरी गुड, मैं एअरपोर्ट जा रहा हूं, तुम लोग कर लो. अरे ती 2 रीळं मी अगोदर केली. ओके. हां. आणि ते सगळं झालं, विषय संपला. आणि तेजाब एडिट झाल्यानंतर सेन्सरसाठी त्यांना अनिल कपूरचं डबिंग करायचं होतं आणि अनिल कपूर 1 महिन्यासाठी परदेशी गेले होते कुठेतरी ह्याच्या शूटिंगसाठी. एन चंद्रा, त्यांना माहिती होतं की, आणि तिकडे चर्चा झाली ना अनिल कपूर का बी कर. मला एन चंद्रांनी बोललं, सुदेश मला माहिती तू आवाज त्याचा काढत नाही, पण मला हे अर्जंटली सेन्सरसाठी पाठवायचं, तर माझ्यासाठी हे डबिंग कर. तर मी तेव्हा मग पायलट ट्रॅक, जे शूटिंगच्या वेळेचा आवाज असतो ना त्याला पायलट ट्रॅक म्हण, तो ऐकून त्या वेळेला मी ती डब केली. आणि जो फायनल प्रिंट्स आले ना, तर साऊंड इंजिनियर कन्फ्यूज झाला की अनिल कपूर कोण आहे आणि सुदेश भोसले. त्यामुळे प्रीमियर वगैरे बरेच पहिले प्रिंट्स त्याच्यात अनिल कपूरचा माझा आवाज आहे. म्हणजे आम्हाला वाटतंय की अनिल कपूरचा आवाज आहे, पण तो तुमचा आवाज आहे. बरेच असे कलाकार आहेत, हे सुदेश यार जा रहा हूं 10 दिन के लिए, एक रील बच गया कर दो तुम. एवढा त्यांना भरोसा. म्हणजे असे अनेक चित्रपट अजून गुलदस्त्यात आहेत की ज्या पण चित्रपटात आम्ही ते हे करतो, त्यामुळे आम्ही पण सांगत नाही. बरोबर आहे, निश्चित. कारण ती एथिक्स आहेत आणि ते एथिक्स तुम्ही खरंच पाळता. पण खरंच सुदेशजी, आज गोष्टी गाण्यांच्या या स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हाला खरं तर आम्हाला खूप वाट बघावी लागली तुमच्यासाठी, पण तुम्ही आलात आणि खूप छान वाटलं. अनेक आवाज आणि अनेक कलाकारांच्या शुभेच्छा खरं तर या कार्यक्रमाला आम्हाला तुमच्यामुळे मिळाल्या. तुम्हाला स्वतःला आज काय वाटतंय की एक म्हणतो ना आपण की परमेश्वराची कृपा असते, ती कृपा तुमच्यावर आहे. आज तुम्हाला स्वतःला या गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन कसं वाटलं? मी तुम्हाला सांगतो, आता थोडं बहुत नाव झालंय, प्रसिद्धी मिळाली, सगळं देवाचा आशीर्वाद आहे, सगळ्या मोठ्यांची कृपा आहे. बरेच इंटरव्ह्यूज होतात, लाईव्ह होतात, बरेच चॅनलवाले बोलवतात. पण एक गोष्ट सांगतो, मी 1.5 महिन्यापूर्वीच बोरिवलीला विविध भारतीच्या स्टुडिओत गेलो होतो. बरं. तिथे 2 तास मी रेकॉर्ड केला. वाह. तिथे गेल्यानंतर त्यांना तेच सांगितलं, आमचे खरे गुरु हे विविध भारती आणि दुसरं दूरदर्शन. खरं. जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा दूरदर्शननीच आम्हाला तरवलं. ते हिंदी गाणं पहिलं ऐकलं कुठे, तर दूरदर्शनवर, विविध भारतीवर. त्यामुळे आम्ही किती मोठे सेटवर जरी गेलो ना, ते दूरदर्शनमधून फोन आला की आम्ही फक्त डेट सांगतो, बाकी आम्ही काही गोष्टी करत नाही. आणि खरंच मी इथे आलो खूप वर्षापूर्वी आणि अनेक वेळा आलो आहे मी. आणि इथं आल्यानंतर एक म्हणतात ना, माहेरी आल्यासारखं वाटतं अगदी. त्यामुळे इथे काही आणि कोणी नखरे करत नाही आणि करूही नाही, कारण प्रत्येकाने आपलं ABCD जे आहे नर्सरी ती दूरदर्शनमधूनच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तितकाच आनंद मला आहे. आणि खरंच तुम्हाला भेटून आणि हे माझे सगळे तरुण म्युझिशियन्स, म्हणजे मी चुका केल्या पण मला सांभाळून घेतलं या लोकांनी. आणि खरं तुम्ही फार छान आहेत. मी का ह्यांना नमस्कार करतो, कारण हे शिकलेले आहेत. म्हणजे मी माझं नाव झालं असेल तरी हे मोठे आहेत माझ्या पलीकडे आहात. नाही, ते ठीक आहे, नाव उपरवाला देतो, पण कला या लोकांनी
मेहनत करून आत्मसात केली आहे. त्यामुळे म्हणतो ना तुमचा अख्खा स्टाफ, तुमची कॅमेरा टीम, ते जेवढे लोक आहेत असं वाटत नाही बघा मला एकीकडे शिव्या पडणार आहेत, म्हणजे एकीकडे उशीर झाला आहे पण त्याची आता मला काळजी नाही की एक काम पूर्ण करून जाणं. आणि खूप मी एन्जॉय केला एपिसोड. थँक्यू. आणि पुन्हा पुन्हा बोलवत राहा. अगदी अगदी हक्काने आम्ही तुम्हाला बोलावणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जसं म्हटलं की एक मराठी माणूस आहे आणि तो आज जगभरात आपलं संगीत घेऊन जातोय ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्याच्यामुळे या मैफिलीची सांगता आणि हा स्पेशल एपिसोड आहे त्यामुळे गोष्टी गाण्यांच्या या टप्प्यावर खरं तर हा एक इतका महत्त्वाचा टप्पा आहे की जिथे सुदेशजी आज तुम्ही आलात आणि त्यामुळे एक मोठं एक वर्तुळ पूर्ण झालं असं मी नक्की म्हणेन. आणि गोष्टी गाण्यांच्या या टप्प्यावर या मैफिलीची सांगता करताना मात्र ती शब्दांनी नाही होणार, ती सुरांनीच झाली पाहिजे कारण गोष्टी गाण्यांच्या आहेत. त्यामुळे एखाद्या छानशा मराठी गाण्यांनी आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. नक्की नक्की. तुम्ही आज ते बोला ना मराठी वगैरे, तर त्या बाबतीत मी सांगू इच्छेन की माझी इच्छा आहे की बरेच लोकांना वाटतं हा हिंदी इंडस्ट्रीतला माणूस आहे, तर काही लोक माझ्याकडे यायला घाबरतात आणि काही लोक म्हणतात अरे तू मराठी असून काय हिंदी करतो. पण मी त्यांना सांगू इच्छितो मी जगभर फिरतो आणि तिकडे उतरल्यानं मराठी माणूस मला भेटतो आणि बोलत भोसले तुमचा आम्हाला अभिमान आहे. क्या बात आहे. आणि अजून एक गोष्ट फार अभिमानाची, काही वर्षापूर्वी दिल्लीला पंजाब वर्ल्ड डे, पंजाबी वर्ल्ड डे असा एक भव्य कार्यक्रम होता एका स्टेडियममध्ये दिल्लीच्या आणि जवळजवळ 25 ते 28 पंजाबीचे टॉप गायिका फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आले होते. सगळे म्हणजे तुम्ही नाव घ्या आणि पंजाबी क्राऊड, पंजाबी गाणी आणि त्यात सगळ्या पंजाब्यांमध्ये फक्त एक मराठी सुदेश भोसले होता. तो मी म्हटलं अरे बाबा मैं क्यों, बोले शावा शावा सोना सोना इससे हिट कौन सा गाना, इसलिए हमने आपको बुलाया. तर ते अभिमानास्पद गोष्ट आहे. नक्कीच. म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही पंजाबीही होऊन गेलात. बिलकुल. कारण सगळ्या भारतीयांना तुम्ही आपलेसे वाटता. आणि अजून एक सांगतो मी, त्यांचं नाव नाही घेणार, ज्यांना आपण फार मोठे आपल्या देशाचे काय जगातले ॲक्टर, त्यांचे मी भाषांबद्दल आता बोलते. बरोबर. त्यांच्या जेव्हा ॲड फिल्म्स येतात तेव्हा हिंदी ते करतात, बाकी ॲसमीज, बेंगॉली, पंजाबी, ओडिया, गुजराती, तामिळ, तेलुगू, कन्नडा जेवढ्या भाषा मी करतो. आणि जेव्हा ते लोक ऐकतात ना तर वाटत नाही बोले आमचा माणूस नाही, म्हणजे हा साऊथ इंडियन माणूस, हा बंगाली आहे नाही असं वाटत नाही. तर आणि मी जुम्मा चुम्मा जेव्हा हिट झाला तर मी 19 भाषांमध्ये गायलो होतो. तर भाषांचं काही बंधन नाही, पण एक आहे जिकडे जातो आपला मराठीचा झेंडा घेऊन जातो आणि तोच झेंडा तुम्ही असाच फडकवत राहा अशी सदिच्छा. आणि जाता जाता आपल्या मराठी श्रोत्यांसाठी एक मराठी काही गाण्यांची मेडली करूया. येस. डोलकर 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 दर्याचा राजा, डोलकर 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 दर्याचा राजा, घर पाण्यामध्ये मंद्राला करतो ये जा. हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला, अग हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला, तुझे कप्पाली लाटीला, तुझे कप्पाली लाटीला, न फॅशन मराठी सोबल तुला. हिल पोरी
पोरी हिला तुझे कपाली लाटीला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कपाली लाटीला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कपाली लाटीला गोविंदार गोपाळा हर गोविंदार गोपाळा तुझ्या घरात नाही पाणी गागर होतानी रे गोविंदा हर गोविंदार गोपाळा 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 हर गोविंदार गोपाळा. सुदेशजी, आज इतके सगळे कलाकार आमच्या भेटीला तुम्ही आणलेत आणि गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमात खरं तर आम्ही धन्य झालो, कारण इतक्या सगळ्या कलाकारांच्या शुभेच्छा केवळ तुमच्यामुळे आम्हाला मिळालेल्या आहेत. त्यामुळे खूप धन्यवाद, या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात. आणि मला रसिकांना सांगायला नक्की आवडेल की एक हरहुन्नरी कलाकार किती उत्तम रीतीने स्वतःला सादर करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सुदेश भोसले. त्यामुळे सुदेशजी, तुमच्या पुढच्या सगळ्या कामांसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.